सिंधुदुर्ग टुडेमध्ये आपले स्वागत आहे। ऋषिकेश मोरजकर, नांदगाव। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर झाला। आता आपण चर्चा करणार आहोत कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघासंदर्भात एकूण झालेले मतदान आणि दोन्ही उमेदवारांना मिळालेले मते। या आजच्या या निकालामध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार संतोष पारकर यांचा 3270 मतांनी विजय झाला होता। सुरुवातीला पाहता टपाली मतदान, टपाली एकूण मतदान 20 टपाली मतदान होते। या टपाली मतामध्ये संतोष पारकर यांना 18 मते मिळाली आणि राजा मस्कर यांना 2 मते मिळाली। त्याचप्रमाणे नांदगाव पंचायत समिती, नांदगावमध्ये एकूण 3 बूथ आहेत, 5-1। पहिल्या बूथमध्ये एकूण झाले मतदान 430 आणि 430 पैकी संतोष पारकर यांना मिळाले आहेत 249 आणि हनुमान मस्कर यांना मिळाले 173, नोटा 3। त्याचप्रमाणे दुसरा नांदगावचा बूथ, त्यात एकूण झालेले मतदान 579, संतोष पारकर यांना मिळालेली मते 313, हनुमान मस्कर यांना मिळालेले 259 आणि नोटा 7। त्याचप्रमाणे तिसरा नांदगावचं बूथ, एकूण त्यात झालेले मतदान 571, संतोष पारकर यांना मिळालेले 312 आणि हनुमान मस्कर यांना मिळालेली 251 मते आणि नोटा 11। त्याचप्रमाणे तोंडवली बूथमध्ये एकूण झालेले मतदान 434, संतोष पारकर यांना मिळालेली 272, हनुमान मस्कर यांना मिळालेले 151 आणि एकूण नोटा 11। त्याचप्रमाणे दुसरा तोंडवली बावशीमध्ये एकूण झालेले मतदान 325, संतोष पारकर यांना झालेली मतदान 213, राजा मस्कर यांना झालेली मतदान एकूण 110, त्यानंतर नोटा 2। त्याचप्रमाणे असलदेमध्ये एकूण 607 मतदान झाले होते आणि या 607 पैकी संतोष पारकर महायुतीचे यांना 419 मते मिळाली, तर हनुमंत मस्कर यांना 176 मते मिळाली आहेत आणि नोटा यामध्ये 2 आहे, नोटा यामध्ये 12 आहेत। त्याचप्रमाणे कोळशीमध्ये एकूण 440 मतदान झाले होते आणि 440 पैकी संतोष पारकर यांना 366 मते मिळाली आहेत। त्यानंतर हनुमान मस्कर यांना 58 मते मिळाली आहेत आणि नोटा आहेत 16। त्याचप्रमाणे आयनलमध्ये एकूण 419 मतदान झाले होते आणि 419 पैकी संतोष पारकर महायुतीचे यांना 356 मते मिळाली आहेत, तर हनुमान मस्कर यांना 58 मते मिळाली आहेत आणि नोटा फक्त 2 आहेत। त्याचप्रमाणे नंतर आहे कासार्डेमध्ये पाहाल तर एकूण मतदान झाले होते एका बूथवर 331, संतोष पारकर यांना झाले आहेत 269 आणि हनुमान मस्कर यांना मिळाले आहेत 58 आणि नोटा आहेत 4। त्याचप्रमाणे कासार्डेतील दुसरा बूथ आहे धारेश्वर कासार्डे, यामध्ये एकूण झाले होते मतदान 304 नंतर संतोष पारकर यांना मिळालेली मते आहेत 261 आणि हनुमान मस्कर यांना मिळाले आहेत फक्त 39 आणि नोटा आहेत 8। त्यानंतर जांभूळगाव कासार्डे, यामध्ये एकूण झालेले मतदान आहे 455, संतोष पारकर यांना मिळालेले आहेत 381 आणि हनुमान मस्कर यांना मिळाले आहेत 65 मते आणि नोटा आहेत 9। त्यानंतर नागसावंतवाडी कासार्डे, एकूण झालेले मतदान 364, त्यानंतर संतोष पारकरांना झाले आहेत 297 आणि हनुमान मस्कर यांना मिळाले आहेत 57 मते आणि नोटा आहेत 10। त्यानंतर जांभूळगाव कासार्डेमध्ये एकूण झालेले मतदान 350, संतोष पारकर यांना मिळाले आहेत 284, हनुमान मस्कर यांना मिळाले आहेत मते फक्त 56 आणि नोटा आहेत 10। त्यानंतर कासार्डे उत्तर गावठणमध्ये एकूण मतदान झाले आहेत 441, संतोष पारकर यांना मिळाले आहेत 366 मते। त्यानंतर हनुमान मस्कर यांना मिळाले आहेत 63 आणि नोटा आहेत फक्त 12। त्यानंतर ओझरम गावामध्ये एकूण मतदान झालेले आहे 449 आणि संतोष पारकर यांना मिळालेले आहेत मते 266 आणि हनुमान मस्कर यांना मिळाले आहेत मते 78 आणि नोटा आहेत 5। त्यानंतर गावामध्ये 329 एकूण मतदान झाले होते आणि 329 पैकी 253 ही संतोष पारकर यांना 253 मते पडले होते आणि त्यानंतर हनुमान मस्कर यांना 71 मते मिळाली होती। अशा रीतीने या कासार्डे जिल्हा परिषदमध्ये महायुतीचे संतोष पारकर यांचा 3270 3270 मताधिक्याने दणदणीत विजय झालेला आहे। सिंधुदुर्ग टुडेसाठी ऋषिकेश मोरजकर, नांदगाव।